मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या 3 जणांचा मृत्यू झालाय तर 9 प्रवासी गंभीर जखमी झालेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे पाईप घेऊन जाणारा ट्रक बोरघाटात भरधाव वेगात आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील कोंबड्या घेऊन जाणारा टेम्पो आणि ओमनी कारला जोरदार धडक देऊन हा भीषण अपघात झालाय। या अपघातात ओमनी कारमधील 2 जणांचा मृत्यू तर ट्रकमधील 1 जणाचा जागीच मृत्यू झालाय तर या अपघातात 4 जण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी झालेत। त्यांच्यावर MGM येथील रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत। या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, IRB टीम, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, देवदूत यंत्रणा, पेट्रोलिंग टीम आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत अपघातात कार, ट्रक आणि टेम्पोमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले तर अपघातग्रस्त वाहने काही काळानंतर बाजूला घेऊन एक्सप्रेसवेवरील वाहतूक देखील सुरळीत करण्यात आली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मुंबईला किलोमीटर 3800ला सकाळी 4:20च्या दरम्यान एक अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये पाईप वाहून येणारी ट्रक, त्यानंतर कोंबडी वाहून येणारा टेम्पो आणि एक ओमनी अशा 3 गाड्यांचा अपघात झालेला आहे। 3 गाड्यांमध्ये साधारणतः 11 लोक बाधित झालेले आहे। 11 लोकांच्यापैकी 4 लोक गंभीर जखमी असून 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये एक महिला आहे। आज सकाळी अपघात झाल्यानंतर या ठिकाणी IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, त्याचप्रमाणे खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बल, त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सर्व यंत्रणांनी या ठिकाणी मदत केलेली आहे। या ठिकाणी काही वेळासाठी ट्रॅफिक बाधित झाली होती, ती ट्रॅफिक मोकळी केलेली आहे आणि आता सर्व बाधित वाहने बाजूला काढून पुढील कारवाई पूर्ण करण्यात येत आहे। सर्व जखमींना MGM हॉस्पिटल आणि खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहे। या ठिकाणी अपघातात मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। या ठिकाणी वाहतूक सुरळीत केलेली आहे आणि सर्व पुढील प्रक्रिया सुरू आहे।